कोरोटीतील गणेशनगरमध्ये येताना शरम वाटावी अशी येथील रस्त्याची परिस्थिती आहे। मात्र दिवाळीपर्यंत या रस्त्याचे काम करून घेणार आहे। आज गणेशनगरमध्ये माझा पहिला फंड पडत असून आता कामाला सुरुवात झाली आहे। कराड उत्तरच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढणार आहे अशी ग्वाही आमदार मनोजदादा घोरपडे यांनी दिली। तसेच गणेशनगरमधील रहिवाशांना घरकुल देण्यासाठी प्रयत्न करणार असून 2 वर्षात या वस्तीतील सर्वांना पक्की घरे मिळावीत त्यासाठी सर्वे करण्यासाठी संबंधित यंत्रणेला पाठवतो। ज्यांना घरे नाहीत त्यांनी शासनाच्या घरकुल योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले। कोरोटी तालुका कराड येथील गणेशनगर येथील पंचमुखी हनुमान मंदिराच्या सभामंडपाचे भूमिपूजन आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी महेश कुमार जाधव, सुरेश पाटील, अंकुश थोरात, अमोल पाटील, शंकरराव शेजवळ, उमरज मंडल अध्यक्ष योगराज सरकाळे, जयवंत जाधव, जगन्नाथ थोरात, सरपंच सुनीता काटेकर, भीमराव थोरात, उमेश थोरात, दादासो थोरात, जयराज थोरात व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या उपस्थितीत कोरोटीतील ग्रामस्थ आजीमाजी पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला। या ठिकाणी आपल्या मारुती मंदिरासाठी 10 लाख रुपये दिला आणि त्याचं भूमिपूजन आता या ठिकाणी संपन्न झालं असं मी या ठिकाणी डिक्लेअर करतो। खरं तर अगदी सगळ्यांनाच म्हणजे एखाद्या गोष्टीची शरम वाटावी अशा पद्धतीची या ठिकाणी परिस्थिती मी आज येताना बघितलं। रस्त्याची परिस्थिती तशीच आहे। या ठिकाणी अंतर्गत सुद्धा रस्त्याची फार मोठ्या प्रमाणावर वानवा आहे। आज या ठिकाणी आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून प्रत्येकाला या ठिकाणी हक्काचं घर मिळालं पाहिजे आणि या भूमिकेतून या ठिकाणी घरकुल योजनेच्या माध्यमातून माझा या ठिकाणी संकल्प आहे की आता सुद्धा सर्वे पुन्हा सुरू झालेला आहे आणि या सर्वेमध्ये आपण सर्वांनी त्या ठिकाणी ज्यांना घर नाही राहिला पक्क आता आपण सर्वे करून घ्या, त्यासाठी लागणारी यंत्रणा सगळी पाठवून देतो जेणेकरून अजून 2 वर्षानंतर या वस्तीमध्ये जर आलं तर सगळ्यांना पक्की घरे या ठिकाणी असणं हे गरजेचं आहे। माझ्याकडे परवा आपल्यातली काही तरुण मंडळी आले होते। त्या ठिकाणी आपण जो शब्द दिला होता विधानसभेच्या इलेक्शनला, त्या ठिकाणी आपण मारुती मंदिरासाठी आपण 10 लाख रुपये देऊ तर या ठिकाणी आमदार फंडातून आपण देऊन आपला शब्द या ठिकाणी पूर्ण केलेला आहे। परंतु त्याने इथल्या समस्या संपत नाहीत। तर ह्यामध्ये सगळ्यात महत्वाची समस्या आमच्या आता भगिनींनी सांगितली की या ठिकाणी संध्याकाळी आमच्याकडे रिक्षा येत नाही। 108ची या ठिकाणी सोय सर्व भारत देशामध्ये, परंतु आम्हाला ती मिळत नाही आणि याचं जर सगळ्यात महत्वाचं जर कारण असेल तर या ठिकाणी जो काही रस्ता आहे हा रस्ता होणं फार गरजेचं आहे। आज बरीचशी कातकरी कुटुंब या ठिकाणी आहे। आज जनधन योजनेच्या माध्यमातून आज आपण बघतोय प्रत्येकाला या ठिकाणी बँकेमध्ये खातं उघडून दिलंय की ज्या माध्यमातून आज कातकरी समाजाला तर पंतप्रधान घरकुलापासून वंचित राहता कामा नये। आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न मला परवा दिवशी या ठिकाणी सांगितला की संडास बांधलेले आहे परंतु आज काय त्याचा वापर झालेला नाही। परवाच या ठिकाणी पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदकडे आपण प्रस्ताव पाठवलेला आहे आणि हे सुद्धा जे काही सार्वजनिक शौचालय या ठिकाणी लवकरच आपल्याला दुरुस्त करून देता येतील। आणि सगळ्यात महत्वाचा जो काही आपला प्रश्न आहे या ठिकाणी जवळपास 2.5 किलोमीटरचा हा जो काही रस्ता आहे तो आजपर्यंत कधीही व्यवस्थित पूर्वीच्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून झालेला नाही। पण आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला शब्द देतो की हा 2.5 किलोमीटरचा रस्ता लवकरच या ठिकाणी दिवाळीच्या आत हा भूमिपूजन करून एका वेळेला हा संपूर्ण रस्ता आपला 100% मी करून देण्याचं अभिवचन या ठिकाणी देतो। माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी 1 ते 1.25 कोटी रुपयेचा निधी या ठिकाणी लागणार आहे आणि त्यासाठी मला अगदी दिल्लीला जरी हेलपाटे 1-2 मारावे लागले तरी 100% मारेन। आपल्याकडून कुठल्याही लोकांना त्रास होऊ नये याची आपण काळजी घ्या।
तुम्हाला सुद्धा कसलाही त्रास होणार नाही त्याची काळजी या ठिकाणी मी घेण्याचं आपल्याला अभिवचन देतो. आपण सगळ्यांनी उठलं तरी चालेल, कारण पावसामध्ये भिजायची गरज नाही. जे मला तुम्हाला सांगायचे आहे ते बऱ्यापैकी मी सांगितलं. तुमच्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मला सुद्धा समजलेल्या आहेत आणि एखादा दिवस निवांत मध्ये आपल्याशी गप्पा मारण्यासाठी परत एकदा मी या ठिकाणी येणार आहे. आणि आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल परत एकदा आपल्या सर्वांना खूप खूप असे धन्यवाद देतो. मी या ठिकाणी थांबणार आहे. आपल्या ज्या काय अडीअडचणी असतील, ज्या काय विषय असतील, त्यासाठी आपल्या सगळ्यांची भेट या ठिकाणी मी घेऊन जाणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.